जळजळ होते, घशाशी आंबट पाणी येते किंवा आंबट करपट ढेकर येत आहेत, सतत मळमळ होते किंवा उलटीसारखं वाटतं, कधी कधी तर उलटी झाल्याशिवाय बरं देखील वाटत नाही. ही सगळी आम्लपित्ताची लक्षणं आहेत. यामागे कारण असतं ते म्हणजे तुमचे उशिरा जेवण किंवा भूक लागली असेल तरी देखील जेवण न करणे, सतत तिखट, तेलकट, आंबट, आंबवलेले पदार्थांचं सेवन करणे, याच सोबत रात्री उशिरा झोपणे किंवा जेवल्या जेवल्या लगेचच झोपणे, यामुळे आम्लपित्तासारखा व्याधी तुम्हाला निर्माण होतो. सतत आम्लपित्त हा व्याधी जर होत असला तर त्यामुळे पुढे जाऊन शीतपित्त, अंगावर गांधी उठणे, अंगाला खाज येणे, कॉन्स्टिपेशन, अजीर्ण किंवा गॉल ब्लॅडर स्टोन सारखा गंभीर आजार होतो. याच सोबत पोटाचा किंवा आतड्यांचा अल्सर देखील होऊ शकतो. जळजळ होते, घशाशी आंबट पाणी येते किंवा आंबट करपट ढेकर येत आहेत, सतत मळमळ होते किंवा उलटीसारखं वाटतं, कधी कधी तर उलटी झाल्याशिवाय बरं देखील वाटत नाही. ही सगळी आम्लपित्ताची लक्षणं आहेत. यामागे कारण असतं ते म्हणजे तुमचे उशिरा जेवण किंवा भूक लागली असेल तरी देखील जेवण न करणे, सतत तिखट, तेलकट, आंबट, आंबवलेले पदार्थांचं सेवन करणे, याच सोबत रात्री उशिरा झोपणे किंवा जेवल्या जेवल्या लगेचच झोपणे, यामुळे आम्लपित्तासारखा व्याधी तुम्हाला निर्माण